कोरुची मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीला संधी द्या, माजी मंत्री प्रकाश आवाडे। खोतवाडी व हातकणंगले येथील लाटकर गल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कॉर्नर सभेत माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी कोरुची जिल्हा परिषद मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन मतदारांना केले। जिल्हा परिषदेच्या विविध शासकीय योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महायुतीच्या उमेदवार सानिका आवाडे यांना मतदारांनी विजयी करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केलं। प्रकाश आवाडे पुढे म्हणाले की विरोधकांवर टीका करत वेळ घालवण्यापेक्षा आम्ही विकास कामांची पूर्तता करण्यावर भर देतो। तारदाळ खोतवाडी परिसरात झालेला सर्वांगीण बदल हे आमच्या विकासाभिमुख कामाचे जिवंत उदाहरण आहे। विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणारीच महायुती ही सामान्य जनतेची खरी विश्वासार्ह ताकद असल्याचंही त्यांनी ठामपणे सांगितलं। सभेत अजय पाटील यड्रावकर, अशोक स्वामी, विशाल कुंभार, उमेदवार सानिका आवाडे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींनी मनोगत व्यक्त करत महायुतीच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन केलं। दरम्यान खोतवाडीचे उपसरपंच गजानन नलगे यांनी खोतवाडी गावातील घनकचरा व्यवस्थापनाचा गंभीर प्रश्न उपस्थित करत माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी या विषयात लक्ष घालून योग्य तोडगा काढावा अशी मागणी समस्त खोतवाडी ग्रामस्थांच्या वतीने केली। या सभेस माजी नगराध्यक्षा अलका स्वामी, माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, उपसरपंच अजय डुबल, अमर खोत, निर्मला खोत, हेमा खोत, बापूस चोपडे, वैभव पोवार, सारिका माने, शिल्पा पोवार, देवकी शिंदे, नरेंद्र पोटे, सावंता माने, राहुल कांबळे, सतीश जुगुळकर, वैशाली पोवार, शोभा कांबळे, केतन शिंदे, करण खोत, सचिन पोवार, रोहन माने यांच्यासह तारदाळ खोतवाडी परिसरातील लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। महानकट न्यूजसाठी बसगोंडा कडेमणी, तारदाळ।